गोरक्षनाथ टेकडी मंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी भक्तांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला। यावेळी सकाळच्या आरतीला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते, तर भक्तांमध्ये प्रसादांची वाटप करण्यात आले। हे मंदिर 12ही महिने आध्यात्मिक कार्यक्रमाची परंपरा जोपासणारे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे। तर याच मंदिरात संत किसन बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त 2 ऑगस्ट पासून भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। राज्यातील ख्यातनाम कीर्तनकार यावेळी कीर्तनाच्या माध्यमातून आध्यात्मिक ज्ञानाची उधळण करणार आहेत। तर या कीर्तन महोत्सवात भाग घेण्यासाठी राज्यभरातून भाविक भीडमध्ये दाखल होणार आहेत। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अनिल घोरड यांनी। भक्तांना काय आवाहन कराल? हर्ष मानसी हिरवळ दाटे तो इकडे या कवीच्या युक्तीप्रमाणे श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी बीड तालुक्यातील गोरक्षनाथ टेकडी आज नक्षत्रावानी नटलेली पाहायला मिळते। श्रावण महिन्यात खास करून उंच भागावरती असलेलं गोरक्षनाथ टेकडीचं मंदिर हिरवळीने नटलेलं असतं। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड देखील केलेला आहे, पण त्याचबरोबर जर आता पाहिलं तर भाई भक्तांचा ओघ मात्र या ठिकाणी कमी नसतो। गेल्या अनेक दशकांपासून या गोरक्षनाथ टेकडीची ख्याती आणि महती या बीड जिल्ह्यानेच नव्हे तर संबंध महाराष्ट्राने पाहिलेले आहे। या ठिकाणी काही भावी भक्त आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी थेट जाणून घेणार आहोत। काय वाटतं तुम्हाला टेकडी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गोरक्षनाथ टेकडी हे खूप जुनं श्रद्धास्थान आहे। इथे भाविक भक्तांची खूप गर्दी असते। तर इथे दर सोमवारी सकाळी पहाटे 6 वाजता आरती असते। आरतीसाठी खूप भाविक भक्तजन या पंचक्रोशीतून येतात। सुमारे सकाळी 3 ते 4 हजार लोक पहाटे 5 वाजल्यापासून रांगा लागलेले असतात। 6 वाजता आरती होते, त्यानंतर भक्तांना प्रसाद आणि त्यानंतर भाविक आपल्या गावी मार्गस्थ होतात। तर येत्या 2 तारखेपासून इथे खूप मोठा भव्य अखंड हरिनाम सप्ताह सुरू होत आहे। 2 ते 7 ऑगस्ट या दरम्यान हरिनाम सप्ताह खूप मोठ्या प्रमाणात या सभा मंडपामध्ये पार पडणार आहे। तरी सर्व भाविक भक्तांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व इथे खूप विकास कामे चालू आहेत, यासाठी सदैव हाताने भाविक भक्तांनी मदत करावी एवढं सांगतो। या भाविक भक्तांच्या सांगण्यातून या ठिकाणच्या संस्थान गोरक्षनाथ टेकडीचं महत्व वाढताना पाहायला मिळतं। एकूणच दादा, वर्षभरातली गोरक्षनाथ टेकडी आणि श्रावण महिन्यातली याच्याकडे कसं पाहता आपण? श्रावण महिन्यामध्ये विशेषतः खूप गर्दी होते, कारण इथे गोरक्षनाथ हे महादेवाच्या रूपामध्ये पिंडीचं स्थान असल्यामुळे इथे, कारण श्रावण महिन्यात लोक महादेवाची भक्ती जास्त करतात, त्यामुळे त्याचप्रमाणे इथं श्रावण महिन्यामध्ये विशेष गर्दी असते। अतिशय भक्तिभावाने आणि श्रद्धेनं भाविक भक्त या ठिकाणी येत असतात। काय सांगाल गोरक्षनाथांबद्दल, कसं महात्म्य आहे? गोरक्षनाथाचं एवढं महत्व आहे जे येतं त्याला महत्व आहे, कारण आम्ही दर सकाळी 5 वाजता पहाटे पायी वारी करतो। मी 10 वर्ष झाले मला वारी करतो पायी सकाळी, कारण जे गोरक्षनाथाचं एवढंच आहे, जे येतं त्याला पावल्याशिवाय राहत नाही। आणि कसं सरदा आता विकासाचं काम झालीत भरपूर, कारण नवनाथामध्ये श्रद्धा आहे, निष्ठा आहे, भक्तिभाव आहे आणि याच भक्तिभावाच्या श्रद्धेने श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी आज बेलपत्र घेऊन या गोरक्षनाथाला अर्पण करण्यासाठी मोठ्या श्रद्धेने भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। न्यूज मराठी 24/7 साठी मी अनिल घोरड, बीड। भंडारा जिल्ह्यात मध्यवर्ती बँकेच्या